अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा अर्थात सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 2.5 वर्षाच्या मूकबधीर बालिकेवर क्वालियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागातील ही चौथी यशस्वी शस्त्रक्रिया असून या उपचारामुळे बालिकेसाठी ऐकण्याच्या नव्या जगाची दारे खुली झाली आहेत। चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील ही बालिका जन्मताच मूकबधीर होती। 2 वर्षाची झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना तिच्या ऐकण्याच्या समस्येची जाणीव झाली। त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करून तिला पुढील उपचाराकरिता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्यात आले। या ठिकाणी सर्व आवश्यक तपासण्या करून अत्याधुनिक स्मार्ट नेओ वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करीत क्वालियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली। विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर आवश्यक असणारी स्पीच थेरपी देखील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनेअंतर्गत विनामूल्य दिली जाणार आहे। राज्यातील ही पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे, ज्यामध्ये इम्प्लांट नंतरही स्पीच थेरपी ही या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे। रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर अमोल नरोटे यांच्या नेतृत्वात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली असून वैद्यकीय पथकाचे विशेष योगदान राहिले आहे। रोशन परवेज बरकतुल्ला खान, मारखंडा पोस्ट, ब्राह्मणवाड़ा थड़ी, तालुका चांदूर बाजार, जिला अमरावती। हमारे को पता ऐसे चला कि हमारे घर है टीन का, और टीन का घर रहने के बाद में हमारे घर पे आया था बंदर आने के बाद में जब बंदर हमारे घर पे कूदा तो उसकी आवाज़ से हम डर कर उठ गए, लेकिन ये उठ नहीं। फिर उसके बाद में हमने उसको आवाज़ दी है, पीछे ताली बजाए, नहीं सुनी। उसके बाद में फिर हमने परत वाला डॉक्टर को बताया, हॉस्पिटल लेके जाके तो बोले बायरा टेस्ट कराओ। बायरा टेस्ट करा के हमने जैसा इरविन गए, इरविन वालों ने बोले जैसा कि बोले तुम एक काम करो, सुपर हॉस्पिटल जाके मेंढे सर से मिलो। फिर हम मेंढे सर से बात की हमने आके, तो मेंढे सर ने हमारा ऑपरेशन कराया। ऑपरेशन सक्सेसफुल। थेरेपी देना पड़ेगा 2 साल। उसके बाद में स्विच ऑन करने के बाद में बोले ऐसा सुनाई देगा। बोले ये बोलूँगा कि भाई बच्चा अगर से ऐसा है तो उसको इलाज करो, यहाँ पे लाओ, फ्री में इलाज हो रहा, हर चीज़ की सुविधा हो रही। सुपर हॉस्पिटल अमरावती, हर चीज़ अच्छी है, हर चीज़ डॉक्टर सब नर्स, ये सपोर्टिंग स्टाफ सब अच्छा है। आओ यहाँ पे इलाज कराओ। अगर से आपका बच्चा नहीं होगा फिर बोलना, आप बच्चा अच्छे हो रहा है, आप ज़िंदगी भर की तकलीफ दूर हो जाती है। नमस्कार, मी डॉक्टर मंगेश रामभाऊ मेंढे, विशेष कार्यकारी अधिकारी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती। आमच्या येथे आता चौथं कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेला आहे। ही बालिका 2.5 वर्षाची असून ब्राह्मणवाडा थडी, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती येथील हे मुलगी आहे, जे जन्मतः मूकबधीर कर्णबधीर होती आणि त्याच्याच्यानं तिला ऐकू येत नसल्यामुळे तिला बोलता येत नव्हतं। आणि बरेचसे ठिकाणी फिरून ते आल्यानंतर ते आमच्याकडे आले आणि आम्ही तिचे सगळे तपासणी करून CT स्कॅन MRI करून ते कॉक्लियर इम्प्लांटसाठी फिट होते की नाही, तसेच ऑडिओलॉजिस्टकडून तपासणी करून तिची आम्ही शस्त्रक्रिया दिनांक 16 एप्रिलला या रुग्णालयात मोफत करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे यावेळेस जिल्हा नियोजन समितीमधून आम्हाला जे कॉक्लियर इम्प्लांट मिळालं त्याच्यासोबत नवीनच सुरू झालेल्या 23 फेब्रुवारी 2025 मध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामधून 1,62,000चा पॅकेज या रुग्णालयाला मिळालेला आहे। या रुग्णालयाला पॅकेज मिळाल्याच्याने पुढील 1 वर्षाची थेरपी हे मोफत करण्यात येईल ऑडिओलॉजिस्टकडून, आणि मॅपिंगचे सुद्धा त्यांना ऑपरेटिव्ह प्री ऑपरेटिव्हचे सुद्धा त्याच्यात चार्जेस, सर्जरीचे सुद्धा चार्जेस मिळालेले आहेत। तर या योजना ही जे घेतलेली आहे हे बहुतेक महाराष्ट्रातली पहिलीच केस आहे की ज्याच्यातून या योजनेतून आपण हा लाभार्थ्याची शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार त्यांना मिळणार आहे। ही योजना आताच झालेली आहे, याचं पॅकेज आताच अपडेट झालेलं आहे। तर ही योजना याच सर्जरी लाभार्थ्याला मिळालेली आहे। आव्हान असेच आहे की जे मूकबधीर कर्णबधीर जे बालकं आहेत, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना ऐकू नाही आल्यामुळे बोलता येत नाही, त्या सगळ्या बालकांनी सगळ्यात पहिले कान घशाच्या तज्ज्ञांना दाखवून नंतर ऑडिओलॉजीचं विचारविनिमय करून तो पेशंट कॉक्लियर इम्प्लांटसाठी सूट होतो की नाही ते झाल्यानंतर त्या बालकांनी सरळ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जे महाराष्ट्र शासनाचं सार्वजनिक आरोग्य विभागातलं जे एकमेव आहे की इथं हे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया होत आहे, त्यांनी इथं यावे।